महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी, महसूल प्रशासनाने डोळे बंद करू अवैध रेती माफियांना समर्थन। मुदखेड तालुक्यातील शंकतीर्थ, वासरी, आंधेरा, देवापूर येथून दररोज हजारो ब्रास अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। महसूल प्रशासनाचे कोणतेही भय न बाळगता रेती माफिया हे दिवसभर रात्रीच्या वेळी भरधावपणे नंबर प्लेट नसलेल्या व नंबर प्लेटवर काळे ऐल लावून चारचाकी टिप्पर वाहनाच्या माध्यमातून प्रशासनाला अंधारात ठेवून हजारो ब्रास रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। याकडे महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचे बोलले जात आहे। तालुक्यातील वासरी, देवापूर, शंकतीर्थ, आंधुरा येथून दररोज अवैध रेती वाहतूक भरधावपणे टिप्परने करतात। अवैध रेतीचे उत्खनन करून बेभावपणे रेती माफियाला आपला व्यवसाय चालत आहे। त्याचप्रमाणे रेती माफियांकडून दररोज दिवस रात्र अवैध रेती उत्खनन करून भरधावपणे अवैध रेतीचे टिप्पर रस्त्यावर सुरू असून यामुळे दुर्घटना देखील घडू शकते। त्यामुळे प्रशासनाने अवैध रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे। तसेच रेती माफियांचे एजंट हे मुदखेड शहरातील कैलासवासी बाळासाहेब ठाकरे चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बारड रोड तसेच माता रमाई आंबेडकर चौक या ठिकाणी रेती माफियांच्याकडून जागोजागी चारचाकी वाहने, 4 व्हीलर कार आपले एजंट थांबून प्रशासनाला अंधारात ठेवून सर्रासपणे आपला अवैध रेतीचा व्यवसाय खुलेआमपणे चालवत आहेत। यावर प्रशासनाने त्वरित अवैध रेती उत्खनन करून भरधावपणे रस्त्यावर चालत असलेल्या वाहनांना पकडून ते वाहन शासनाने जप्ती केले पाहिजे असेही नागरिकांमधून बोलले जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी आतिक अहमद, मुदखेड, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।